बाबू खाली कर. तपास सुरू आहे त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना त्यांना हवी असतील तर ती देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणे अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आले होते. आपण या शुभकरातल्या कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील या अनुषंगाने तपास आज होणार आहेत का? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीना देखील भेटला तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी मला या गोष्टीची कल्पना सकाळी गाडी अशी गाडी देखील केली जाते. या प्रकरणात आपलं सह आरोपी करावा. कोण काय म्हटलंय मध्ये पण नाही, काही नाही सगळं चालू आहे. आज जो तपास आहे तरी पण तसं झालं. सकाळी गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची. त्या गाडीत कोण होतं त्याबद्दल काय माहिती? आणि मी नाशिकला येणार माहित नसल्यामुळे बाबू खाली करणं कॅमेरा काही समता पतपेढी असेल किंवा जगदंबा साक्षीदाराचा काय संबंध? त्याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर प्रतिभा म्हटलेला होता. तर तपासात मी पूर्णतः सहकार्य करणार आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. रुपाली चाकणकर या आज नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत. काही वेळातच त्या SITच्या तपासाला चौकशीसाठी देखील पोहोचणार आहेत. सगळी खाती बनावट असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. समता आणि याशिवाय दुसऱ्याही पतसंस्थेमध्ये जी खाती ओपन करण्यात आलेली होती, उघडण्यात आलेली होती, ती खाती बनावट आहेत असं चाकणकरांनी म्हटलंय. मात्र या संदर्भातला अहवाल लवकरच तुमच्या समोर येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत तपासात पूर्णतः मी सहकार्य करणार असल्याचं चाकणकरांनी म्हटलेलं आहे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची देखील चौकशी एकीकडे सुरू असताना रुपाली चाकणकर यांना देखील आता SIT चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची आता चौकशी केली जाणार आहे. अनेक आरोप जे आहेत ते चाकणकरांवर करण्यात आलेले आहेत. मात्र तपास पूर्ण झाल्यावर त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं चाकणकर म्हणाले आहेत. रवींद्र पगार यांच्या घरी त्यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि त्यानंतरच आता त्या SIT चौकशीसाठी रवाना झालेल्या आहेत.